स्वराज्य निर्माते छत्रपती शिवरायांच्या आदर्शानुसार पोलीस दलाचे कार्य सुरू असून महिलांचा आत्मसन्मान, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस दल पार पाडत आहेत, असा विश्वास अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी दिला। रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर बीड टाउन, भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ गार्गीज आणि जितो कोल्हापूर चॅप्टर या संस्थांच्या वतीने महिला अत्याचार प्रतिबंधक कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते। धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं गेल्या 18 वर्षापासून महिला सक्षमीकरणाचं काम केलं जात आहे। रोजगार विषयक विविध उपक्रम राबवत संस्थेने 38,000 महिलांना स्वावलंबी बनवले। अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचारांवर वाढ होत असल्याने तसेच सायबर फ्रॉडची संख्या वाढू लागल्याने याबाबत जनजागृती आणि महिलांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने शाहू स्मारक भवनमध्ये महिला अत्याचार प्रतिबंधक कायदेविषयक मार्गदर्शन उपक्रम पार पडला। श्रुती पुंगावकर यांच्या सेल्फ डिफेन्स अकॅडमीतील खेळाडूंनी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली आहे। अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक, चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, सौ मंजुरी महाडिक यांच्या हस्ते या उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांसह सौ अरुंधती महाडिक आणि पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। महिलांवरील अत्याचारात वाढ होती आहे। पोलीस दलाकडून गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवलं जातं, मात्र अशा घटनांत महिलांचे प्रबोधन आणि त्यांच्या संरक्षणाच्या जबाबदारीसाठी स्वतःसह विविध व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे। भागीरथी महिला संस्थेने महिलांना आत्मनिर्भर करण्याची जबाबदारी पेलली आहे। याच पद्धतीने विविध संस्थांनी महिला संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन सौ अरुंधती महाडिक यांनी केलं। तर सोशल मीडियाद्वारे नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होती आहे। समाजातील काही अपप्रवृत्तीद्वारे महिलांवर विविध माध्यमातून अत्याचार होतात। त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस दल 24 तास कटिबद्ध आहे। फसवणुकीपासून सावध रहा। महिला अत्याचार किंवा देशविघातक घटना नजरेस आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा, असं आवाहन अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी केलं। तर महिलांनी आपला छळ किंवा अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा, जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तात्काळ मदत घ्या, असं आवाहन पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी केलं। तर ऑनलाईन फ्रॉड, तंत्रज्ञानाद्वारे फसवणूक, अन्याय, अत्याचार टाळण्यासाठी पोलिसांच्या विविध विभागांच्या हेल्पलाईन मोबाईल नंबरवर संपर्क साधा। पोलीस दल महिलांच्या सदैव पाठीशी आहे, असा विश्वास पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिला। दरम्यान रोटरीचे BS शिंपुकडे, वन स्टॉप सखी केंद्राच्या नीलम धनावडे, सेल्फ डिफेन्स प्रशिक्षक श्रुती पुंगावकर, योगिनी कुलकर्णी, माया राठोड, स्वीटी पोरवाल, महेश्वरी गोखले यांचा या कार्यक्रमादरम्यान सन्मान करण्यात आला।